स्थानिक लोकांनी याला उंदीर मारे नाव दिलंय. उंदीर माऱ्या. उंदीर मारे ओके. किंवा उंदीर मारे. हा. तर हे उंदीर मारे नाव का दिलंय, कारण हे झाड लिटरली उंदीर मारतं. बर. गवताचं पण महत्व तेवढंच आहे जेवढं बिबट्याचं आहे, किड्याचं पण महत्व तेवढंच आहे जेवढं वाघाचं आहे. त्यामुळं निसर्गातला प्रत्येक घटक जो आहे ना तो एकमेकावर इंटरडिपेंडेंट आहे. मग ते कुठं लावायची? आता निकोबारची झाडं तोडता येते. निकोबार बेट कुठं कोपऱ्याला आहे आपल्याला समुद्रामध्ये, आणि तिथले 10 लाख झाडं तोडतात कागदोपत्री. बापरे. 10 लाख झाडं कशाला म्हणतात? आणि ते असा झोन आहे तो की त्या ठिकाणी म्हणजे एक जरी झाड तोडलं त्याचा परिणाम, नकारात्मक परिणाम जो आहे तो पूर्ण तिथल्या इकोसिस्टमवर होतो. म्हणजे आपण जेव्हा शाळेत होतो, मला अजून आठवतं की पर्यावरणाचा तास म्हणजे ऑप्शनल असायचा. हो हो. म्हणजे एखादा गणिताचा तास जर असेल तर त्यांना जर वाटलं की पर्यावरणाचा तास स्किप करायचा आणि गणिताचं लेक्चर घ्यायचं, ते घेऊ शकत होते. बरोबर बरोबर. असं महत्व म्हणजे जे जीवन जगण्यासाठी माणसाला किंवा पूर्ण सृष्टीला जिवंत ठेवण्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं पर्यावरण, त्याला तुम्ही ऑप्शनल केलंय. बरोबर बरोबर. त्याला जे मार्क दिले जातात ते ग्रेडमध्ये दिले जातात. देशी विदेशी झाडांच्या बाबतीत तुम्ही इन्फॉर्मेशन देत होता. येस. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आढळतात झाडांमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने किंवा इकोसिस्टमच्या दृष्टीने. त्याच्यामध्ये एक असतो देशी प्रकार, दुसरा असतो विदेशी प्रकार. तो विदेशी प्रकार जो आहे तो म्हणजे विदेशातून जी झाडं आपल्याकडे आणली त्याला विदेशी झाडं म्हणतात. तर विदेशी झाडांमध्ये अजून एक उपप्रकार असतो, त्याला म्हणतात विदेशी आक्रमक झाडे. आता विदेशी आक्रमक झाडे म्हणजे काय? आक्रमक म्हणजे एक म्हणतो ना, पहिले एक टीव्ही सिरियल लागायची त्याच्यामध्ये आक्रमण, तर त्या टाईपचं ते आक्रमण असतं. ओके ओके. फक्त ते आपल्याला सहज डोळ्याने दिसत नाही. जेव्हा आपल्याला निसर्गाकडे बघण्याची दृष्टी वाढते किंवा आपल्याला त्या प्रजाती ओळखू लागतात, त्यावेळेस ते आपल्याला समजतं की आक्रमण म्हणजे काय असतं. म्हणजे जणू काही युद्धच चालू आहे त्या झाडांमध्ये, आणि विदेशातून आलेली झाडं आपल्या देशी झाडांवर असा काही आघात करतात की आपले देशी झाडं तिथून नामशेष होतात. त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर म्हणजे मला देशी आणि विदेशी झाडं म्हणजे आता हे तुम्ही ते सांगाल ओळखायची कशी, आणि प्रामुख्याने म्हणजे झाडं ती झाडच, मग त्याच्यात देशी विदेशी असा फरक करून किंवा त्याचं काय फायदे तोटे वगैरे तेही आम्हाला सांगितलं. नक्कीच. साहजिकच हा प्रश्न अनेक निसर्गप्रेमींना पडतो की झाडं असतात, त्याच्यामध्ये विदेशी आणि देशी हा प्रकार म्हणजे हा फरक आपण नाही केला पाहिजे. परंतु याच्यामध्ये जेव्हा इकोसिस्टमचा भाग येतो किंवा आपण इकोसिस्टम मधले जे वेगवेगळे घटक विचारात घेतो, त्यामध्ये पक्षी असतील, कीटक असतील, वेगवेगळे प्राणी असतील, यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला देशी झाडं ही उजवी वाटतात. का बरं? कारण आपल्याला जर काही एखाद्या ठिकाणी काही अडचणी येत असतील, समजा एखाद्या ठिकाणी खूप प्रदूषण होत असेल किंवा आपल्याला पाणीच मिळत नसेल किंवा खायलाच मिळत नसेल, तर आपण दुसरीकडे स्थलांतर करू शकतो. बरोबर. परंतु पक्ष्यांच्या बाबतीत, प्राण्यांच्या बाबतीत तसं होत नाही. ते खूप जास्त स्थलांतर नाही करू शकत किंवा स्थानिक झाडं जी आहेत तिथं स्थलांतर करूच नाही शकत. जे पण येणार आहे ते त्यांना झेलावंच लागतं. बरोबर. तर त्यामुळं हे विदेशी झाडं काय करतात ते सांगतो. काही बऱ्याच विदेशी झाडांमध्ये एक ॲलोपॅथिक इफेक्ट असतो. हा ॲलोपॅथिक इफेक्ट म्हणजे काय की हे अशा प्रकारे काही केमिकल रिलीज करतात, त्याचा त्या मातीवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळं त्या भागामध्ये कोणत्याच वनस्पती उगवत नाही. म्हणजे मातीची जी शक्ती आहे तीच काढून घेतात ते सगळं. शक्ती काढून घेतात म्हणण्यापेक्षा काय की असं काही ऍसिडिक करून टाकतात जमीन की त्या जमिनीमध्ये मग काही आपण लावलं तरी ते लवकर उगवत नाही. ओके. त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर अनेक आपल्या डोंगर रांगेमध्ये माळरानावर ग्लिरिसिडिया नावाचं एक झाड लावलेलं आहे. कोणतं? ग्लिरिसिडिया. ग्लिरिसिडिया. सिडिया. त्याला आता हे विदेशी झाड असल्यामुळे इंग्लिश नाव आहे त्याचं. ग्लिरिसिडिया सेपियम त्याचं लॅटिन नाव आहे, बॉटॅनिकल नाव आहे. तर स्थानिक लोकांनी याला उंदीर मारे नाव दिलंय. उंदीर मारे किंवा उंदीर मारे. तर हे उंदीर मारे नाव का दिलंय? कारण हे झाड लिटरली उंदीर मारतं. बरं. आता हे कसं मारतं? जेव्हा त्याला फुलं येतात ते फुलं विषारी असतात आणि हे फुलं जेव्हा खाली पडतात तर त्यावेळेस आसपास असणारे कुरतडणारे जीव जे आहेत, छोटे जीव जे आहेत, ते जर त्याच्या संपर्कात गेले तर त्यांचं नर्वस सिस्टीम जी आहे ती इम्बॅलन्स होते. त्याच्यामुळे त्यांना पॅरालिसिस होतो आणि जास्त वेळ त्या संपर्कात जर राहिले तर त्यांना म्हणजे पॅरालिसिस होऊन ते मरतात. बरोबर. माणसं देखील त्या झाडाखाली जर बसले तर डोकं गरगरतं. हो. तर हा इफेक्ट जो आहे हे ग्लिरिसिडिया नावाचं झाड देतं. त्याचबरोबर ही झाडं मोस्ट ऑफ द कुठे पाहायला मिळतात? कुठल्या क्षेत्रात? आपण थोडं आउटसाइडला जर गेलो ना, कोणतं पण वन क्षेत्र जर आपण पाहिलं तर
त्याच्यामध्ये ग्लिरिसिड लावलेला असतो. ओके. आता हा कधी लावला त्यांनी? काही दशकांपूर्वी, 2-3 दशकांपूर्वी फॉरेस्ट डिपार्टमेंटला सगळीकडे वनीकरण करायचं होतं. म्हणजे जे पण काही मोकळं दिसतंय सगळं त्यांना वनीकरणाने भरायचं होतं. म्हणजे हे फॉरेस्ट डिपार्टमेंट वाल्यांनीच केलं? येस. अच्छा. आता हे काय केलं, निसर्गामध्ये इकोसिस्टीमचे टाईप असतात. इकोसिस्टीमचे टाईप म्हणजे काय, की जसं जंगल इकोसिस्टीम आहे, तसं ड्रायलँड इकोसिस्टीम असते, ग्रासलँड इकोसिस्टीम असते, वेटलँड इकोसिस्टीम असते. नदीच्या किनारी जी वेगळ्या प्रकारची झाडं वाढतात ते रिपेरेन इकोसिस्टीम असते. वाळवंटातली इकोसिस्टीम वेगळी आहे. तर असं प्रत्येक भागामध्ये इकोसिस्टीमचे प्रकार जे आहेत ते उत्क्रांत होत गेलेले आहेत. आणि उत्क्रांत 1-2 वर्षात नाही झाले, लाखो करोडो वर्षांचा वेळ त्यामध्ये गेलेला आहे. मग आपल्याकडे स्थानिक लोकांची किंवा अजूनही वन विभागाची धारणा काय आहे, सरकारची धारणा काय आहे, की जे पण मोकळं दिसतंय ना ते खराब आहे, भरून टाका. मग त्यांना जे झाडं मिळतात, जे पटकन वाढतात, वाढ पटकन पाहिजे, कमी पाण्यात उगवलं पाहिजे, ते त्यांच्यासाठीच योग्य झाड आहे. मग ते देशी विदेशी फरक करत नव्हते त्यावेळेस. बरोबर. आता निसर्गप्रेमींनी आवाज उठवला त्यामुळे देशी विदेशीचा हा प्रश्न त्यांच्या कानी पडला. आणि दबावामुळे, लोकांच्या दबावामुळे ते झुकले आणि फक्त देशी झाडं आता ते लावण्याचं सगळीकडे चाललेलं आहे. परंतु अजूनही बऱ्याच रिमोट एरियामध्ये काही नर्सरी आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या, तिथे अजूनही विदेशी झाडं लावली जातात, विदेशी आक्रमक झाडं देखील लावली जातात. तर ही ग्लिरिसिडिया नावाची झाडं जी आहेत ती अनेक टेकड्यांवर, माळरानावर लावली गेली. आणि त्यामधून म्हणजे सुरुवातीला त्यांनी अगदी बोटावर मोजण्या इतकी लावली होती, परंतु पुढे त्यांचा बीज प्रसार इतका मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यांना उगवायला खूप कमी पाणी लागतं. कारण हे मूळचं पीक जे आहे, हे झाड जे आहे सेंट्रल अमेरिकेचं आहे, म्हणजे कमी पाण्यातलं हे झाड आहे, मेक्सिको मधलं आहे. आणि जेव्हा आपल्याकडे आणलं गेलं त्याला पोषक वातावरण मिळालं. इथे तर पाणी जास्त आहे, इथे न्यूट्रिशन जास्त आहे, त्यामुळे ते भराभर वाढत गेलं. आणि ते झाड जरी कट केलं आपण बुंद्यापासून तरी त्याचे फुटवे जास्त फुटतात. आणि त्यामुळं म्हणजे जे झाड 1 पट होतं ते अजून 5 पट होऊन जातं. म्हणजे जेव्हा पहिला पाऊस पडतो, पहिल्या पावसामध्येच त्याचे बीज अंकुरण व्हायला चालू होतं. आणि त्याचा वाढीचा वेग जो आहे तो एका वर्षामध्ये साधारणतः 10-12 फूट आहे. बापरे. ते जर आपलं स्थानिक झाड जर असेल पिंपळाचं, ते साधारणतः 1-2 फुटच वाढेल, आणि 10-12 फूट वाढलेलं असेल. विचार करा की 1 फुटाचं झाड आहे, त्याच ठिकाणी त्याच्याच बाजूला 2 फुटावर हे ग्लिरिसिडियाचं बी पडलं आणि पुढच्या 1 वर्षामध्ये 10-12 फूट गेले ग्लिरिसिडियाचं. हे झाड अजून 2 फुटावरच आहे. त्यामुळं हे वरती गेलेलं झाड जे आहे त्याचा वसवा जो आहे, वसवा म्हणजे हे वसवा एक कॉमन शब्द आहे, स्थानिक शब्द, पण फोटोसिंथेसिस करण्यासाठी जे न्यूट्रिशन पाहिजे, जे प्रकाश पाहिजे असतो किंवा जमिनीमध्ये जे मूलद्रव्य पाहिजे असतात, तर ते मिळत नाहीत मग त्या पिंपळाच्या झाडाला. मग त्यामध्ये काय होतं, त्याची वाढच खुंटते. आणि पुढे काय होतं, मग जास्त सावली त्याच्यावर पडल्यामुळं, प्रकाशच पुरेसा न मिळाल्यामुळं त्या झाडाची वाढ पूर्ण खुंटून ते झाड मरतं. तर हा जो प्रकार आहे, हा ग्लिरिसिडिया नावाचं झाड आहे, त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. असे अनेक झाड आहेत की जे चुकीच्या पद्धतीने, म्हणजे चुकीची झाडं आपल्याकडे लावली गेली, विदेशी झाडं जी आहेत ती आक्रमक झाली. मग त्याच्यामध्ये गवतापासून तर मोठ्या झाडापर्यंत अगदी वेली पण त्यामध्ये आहेत. तर आम्ही जे अहिल्यानगरच्या आजूबाजूला डॉक्युमेंट केले आहे, तर ते 35 ते 40 वनस्पती ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत. मग त्यामध्ये पार्थिनियम गवत, ज्याला काँग्रेस नाव दिलेलं आहे, त्यानंतर टाकळा, विदेशी टाकळा जो आहे त्याला भाजप नाव दिलेलं आहे. म्हणजे त्या सरकारने ते आणलं. म्हणजे ते आणलं म्हणण्यापेक्षा चुकून त्यांच्या कालखंडात ते आणलं गेलं. जसं गव्हाचं पीक जे आहे, गहू आपण आयात केला 1972 साली अमेरिकेमधून, तर त्याच्याबरोबर ते पार्थिनियमचं बी आलं आपल्याकडे चुकून. आणि हे टाकळा जे गवत आहे, तर ते काही धान्य आपण विदेशातून मागवलं आणि त्याबरोबर ते टाकळ्याचं बी आलं आणि सगळीकडे पसरलं. आता हे टाकळा आणि पार्थिनियम भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला दिसेल. अगदी वाळवंटामध्ये पण आहे, जम्मू काश्मीरमध्ये पण आहे, वेस्टर्न घाटमध्ये पण आहे, ईस्टर्न घाटमध्ये पण आहे, प्रत्येक ठिकाणी ते पसरलेलं आहे. तर अशा 40 वनस्पती, म्हणजे आपल्याला जे हिरवं दिसतंय ते देशी आहे का विदेशी आहे, आणि त्याच्याही पलीकडे जर आक्रमक असेल तर ते खूप धोकादायक आहे. म्हणजे एक प्रकारचं व्हायरस सारखं ते काम करतंय. म्हणजे समजा घाणेरी नावाचं जे झुडूप आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, लँटाना कॅमेरा, तर ते भारताच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं आहे. अगदी हत्ती देखील त्याला वैतागलेलं आहे. म्हणजे ते इतकं दाट वाढतं की एखाद्या कुंपणासारखं ते काम करतं. म्हणजे जंगलाच्या आतमध्ये अशी अनेक कुंपणं त्या झाडाने तयार केलेली आहेत आणि त्याच्यामुळं पक्ष्यांना, प्राण्यांना हालचाल करण्यासाठी पण मर्यादा येतात. आणि ही विदेशी आक्रमक झाडं जी आहेत त्यांना जनावरं खात नाहीत, कारण त्यांची पानं विषारी असतात.
त्यामुळे त्यांना प्रतिस्पर्धी कोणीच नाहीये. जसं आपल्या देशी झाडांना कोणतरी प्राणी खातो किंवा त्यांच्या बिया खातो, तर ह्या विदेशी आक्रमक झाडांना कोणीच खात नाही. त्यामुळे ते आक्रमकतेने पसरत चाललेले. तर ही विदेशी आक्रमक झाडं जी आहेत ती आपण नाही लावली पाहिजे. जर आजूबाजूला असेल तर ती समूळ नष्ट केली पाहिजे. सर, माझा प्रश्न असा आहे की आपण आता देशी विदेशी झाडांचं आपण वर्गीकरण केलं की देशी झाडं वाढताना थोडीशी सावकाश वाढतात, पण त्यांचं फार परिणामकारक असतात. बरोबर. आपल्या निसर्गाला, आपल्या वातावरणाला, आपल्या मानवी वृत्तींसाठी पण किंवा प्रत्येक गोष्टींसाठी फार परिणामकारक आहेत. ऍज कम्पेअर टू जे विदेशी झाड आहेत ती दुष्परिणामच सगळीकडे पसरवत आहेत. जसं तुम्ही सांगितलं, एक प्रकारचं व्हायरसच पसरवत आहेत, माती खराब करतात, पर्यावरणाला पण ते घातक आहेत. मग ह्या गोष्टी खूप सिंपल, म्हणजे याचे फायदे तोटे जेव्हा तुम्ही तुमच्या लक्षात आलं, तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत ह्या गोष्टी शेअर केल्यात का? हो. आणि केल्यानंतर त्यांचा त्यासाठी काय प्रतिसाद मिळाला? बरोबर. आम्ही तोंडी पण त्यांना सांगितलं अनेक वेळा आणि लेखी स्वरूपामध्ये पत्रव्यवहार देखील केला. परंतु होतं काय की फॉरेस्ट डिपार्टमेंट हे आपल्याकडे जे काम करते सध्या, हे इंग्रजकालीन जी धोरणं आहेत त्याला फॉलो करते आणि त्याला फॉलो करताय. त्याच्यामध्ये जे फॉरेस्ट कव्हर जे असतं, नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी जी आहे आपली, त्यानुसार 33% वनक्षेत्र प्रत्येक भागामध्ये असणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्याचं फॉरेस्ट कव्हर हे वेगळं आहे. नगर जिल्ह्याचं किंवा महाराष्ट्राचं जर फॉरेस्ट कव्हर जर आपण पाहिलं ते फक्त 16.5% आहे, म्हणजे अर्धच आहे. नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर हे 1.83% आहे. बीड जिल्ह्याचं पण 1 काहीतरी % आहे. म्हणजे एवढ्या कमी प्रमाणात, म्हणजे 1.83% कुठं, 33% कुठं, इतकी मोठी दरी निर्माण झालेली आहे. आणि त्यांनी जर विदेशी झाडं तोडले तर हे 1.83% हे 0.5% पर्यंतच येतील. आणि त्यांना ते फॉरेस्ट कव्हर जर त्यांनी नष्ट केलं, म्हणजे विदेशी आक्रमक झाडांचं फॉरेस्ट कव्हर पण टिकवणं ते काम करतात सध्या ते. कारण ते जर नष्ट केलं तर अजून त्यांना काम करावं लागेल आणि ते काम करावं, जास्त काम करावं लागेल. म्हणजे थोडक्यात त्यांना ते काम जास्त स्वरूपातलं नकोय, म्हणून शॉर्टकट त्यांनी वापरला आणि विदेशी झाडांची सगळीकडे रोपण केलेली. बरोबर. तुम्हाला काय वाटतं सर, हे फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये तेवढा अभ्यासक माणसं आहेत का आत्ताच्या कंडिशनला? ऍक्च्युली जेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचं म्हणजे जे वरचे अधिकारी असतात त्यांचं ट्रेनिंग खूप महत्वाचं असतं आणि खूप डायव्हर्सिफाईड ट्रेनिंग त्यांना दिलं जातं. म्हणजे पूर्ण भारतामधले जे विद्वान लोक आहेत त्यांना त्यांचे लेक्चर्स त्यांना उपलब्ध असतात. त्यानंतर जवळपास 2 वर्षाचं ट्रेनिंग त्यांना असतं. म्हणजे जेवढे पण भारतीय सेवा आहेत त्याच्यामधलं सगळ्यात लेंदी ट्रेनिंग त्यांचं असतं. त्याच्यामध्ये 2 फॉरेन ट्रिप असतात, तिथं कशा प्रकारे कन्झर्वेशनचं काम केलं जातं हे ट्रेनिंग त्यांना दिलं जातं. त्याबरोबर जसं मी सांगितलं की जे नामांकित लोक आहेत, जे कन्झर्वेशन करतात, इकोसिस्टमचं नॉलेज आहे, त्या लोकांना त्यांना भेटवलं जातं. जे वेगवेगळ्या इकोसिस्टमचे प्रकार आहेत, जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, त्या इकोसिस्टमचे प्रकार प्रत्यक्ष त्यांना दाखवले जातात. असे सायंटिफिक दृष्ट्या आणि भौतिक दृष्ट्या जे पण काही त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते पूर्ण दिलं जातं आणि त्यानंतर त्या अधिकाऱ्यांचं नियुक्ती केली जाते. परंतु जेव्हा खुर्ची मिळते तेव्हा बहुतांश अधिकारी जे आहेत हे नॉलेज विसरून जातात किंवा एक प्रकारचं जे आता इकोसिस्टम तयार झालेली राजकारणामध्ये, तर त्या इकोसिस्टमचा एक भाग बनून जातात आणि कन्झर्वेशन किंवा एक त्यांचा मूळ उद्देश जो असतो त्या खुर्चीचा ते विसरून फक्त एक काहीतरी खुर्ची चालवायची आहे किंवा मागच्या लोकांनी जे केलं होतं तेच काम पुढे न्यायचंय, असा अनेक अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये आता वाटा आहे. ऍज पर माय नॉलेज सर, मला असं वाटतं ना की थोडक्यात जसं तुम्ही सांगितलंय, आत्ताच्या कंडिशनला वृक्ष संवर्धन ज्या महत्वाच्या डिपार्टमेंटनी केले पाहिजे तो म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट, आणि तोच आत्ताच्या कंडिशनला भयानक निष्काळजी आहे. बरोबर. ज्याच्यामधनं अधिकारीपासून ते खालच्या वर्गापर्यंतचे जे कोणी त्यांच्या हातातले कर्मचारी असतील ते सगळेच त्या गोष्टीसाठी कारणीभूत. बरोबर. आता त्याच्यामध्ये खूप अपवाद आहेत की काही अधिकारी जे आहेत बोटावर मोजण्यात ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात. परंतु बहुतांश जे अधिकारी आहेत, म्हणजे हे जे माझा अनुभव आहे हा फक्त माझा नाहीये, माझ्या संपर्कात जे वेगवेगळ्या राज्यामधले वेगवेगळ्या जिल्ह्यामधले जे निसर्गप्रेमी आहेत, जे काम करतात निसर्गासाठी, अनेक निसर्गप्रेमीचा हाच अनुभव आहे की वन विभाग जो आहे तो वनासाठी कामच करत नाहीये. आता साधं उदाहरण देतो वनव्याच्या बाबतीत. वनवा. येस, आता उन्हाळ्याचे सीझन
आता संपत आलेला आहे. हो, मी पण बऱ्याच ठिकाणी बघितलंय, म्हणजे कळत पण नाही, म्हणजे तो अं, कोणी आग लावली, काय लावली आणि कसं काय ते सगळं वाटेल. जेव्हा ते सगळं जळताना बघतो ना, मनामध्ये एक भीतीच येते सर त्या बरोबर वनव्याची. बरोबर. तर हे वणव्यामध्ये वन विभागाचे जे झाडं आहेत ते पूर्ण नष्ट होतात. म्हणजे त्यांनी लावलेले असतात 1-2 वर्षाचे छोटे रोपं, ते पूर्ण नष्ट होतात. जे मोठे वाढलेले झाडं असतात त्या खोडांना पण त्याची इजा होते आणि झाडाचं खोड एकदा डॅमेज झालं ते पुन्हा भरून निघत नाही हम्म. आणि त्या झाडांचं लाईफ हळूहळू कमी होतं. त्याचबरोबर त्या जंगलाचं वय जे आहे ते हळूहळू कमी होत जातं. म्हणजे असं म्हणतात की जंगलाला वय नसतं. बरोबर. म्हणजे एक झाड गेलं तर दुसरं झाड तयार असतं त्याची जागा घेण्यासाठी आणि त्या गेलेल्या झाडावर आधारित असणारे बुरशी, जीवाणू, सूक्ष्मजीव हे नांदत असतात. परंतु या वणव्यामुळं झाड म्हणजे जे पण जंगल आहे त्या जंगलाला एक एक्सपायरी डेट असणार आहे आता. म्हणजे वारंवार एखाद्या ठिकाणी जर वनवे लागतात आहे तर आपण सांगू शकतो की ठराविक एक पुढच्या 15-20 वर्षामध्ये हे जंगल नष्ट झालेलं असेल किंवा जंगल असेल पण हे मृत झालेलं असेल. मृत झालेलं असेल सर. वन्य प्राणी जे आहेत ते सगळ्यात जास्त घाबरतात म्हणजे आगीला. जेव्हा आग लागते त्यावेळेस सगळ्यात पहिले तिथून जे वन्य प्राणी असतात, जे मोठे प्राणी, ते तिथून पलायन करतात. पलायन कुठे करतात? जिथं हिरवं दिसेल तिथं. हिरवं कुठं दिसतं? शेती. शेतीमध्ये जे उभं पीक आहे, ऊसाचं पीक असेल, मक्याचं पीक असेल, त्याच्यामध्ये जाऊन लपतात. एवढे घाबरलेले असतात. आणि मग लोक काय म्हणतात की बिबट्या येतोय, बिबट्याचा त्रास वाढला. मध्यंतरी फॉरेस्ट डिपार्टमेंटने काय डिक्लेअर केलं होतं मागच्याच वर्षी काही महिन्यांपूर्वी की बिबट्यांची संख्या वाढली. वन मंत्र्यांनी काय सांगितलं की 1 कोटीच्या शेळ्या आपण जंगलात सोडू. म्हणजे याच्यामध्ये काही सायंटिफिक बेस नाही. आता त्या बिबट्याला जर शेळीची चव लागली तर तो मानवी वस्तीत येणारच परत. तर त्याच्यामध्ये बिबट्याला आळशी करून टाकायचं असं नियोजन सध्या म्हणजे आहे. स्वतःची वृत्ती ती प्राण्यांमध्ये टाकून द्यायची, त्यांचं असं म्हणणं आहे. बरोबर. आता आपला विषय जो चालू झाला देशी विदेशी झाडांपासून आणि आपण बिबट्यापर्यंत पोहोचलोय, मध्ये वनव्याचा पण विषय निघाला. हा विषय का बदलतोय आपला? कारण हे पूर्ण आहे ना, हे कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, खूप कॉम्प्लिकेशन झालेलं. एकत्र पूर्ण म्हणजे आपण त्याच्यामधून एक घटक वेगळाच नाही करू शकत. आपण गवताचं पण महत्व तेवढंच आहे जेवढं बिबट्याचं आहे, किड्याचं पण महत्व तेवढंच आहे जेवढं वाघाचं आहे. त्यामुळं निसर्गातला प्रत्येक घटक जो आहे ना तो एकमेकावर इंटरडिपेंडेंट आहे. त्याच्यामधल्या एका घटकावर जरी काम नाही झालं ना तरी पूर्ण इकोसिस्टम जे आहे, निसर्ग चक्र जे आहे ते कॉलेज होतं. तर लहानपणी ना शाळेमध्ये विज्ञानाचं पुस्तक असायचं बघा, त्या पुस्तकामध्ये निसर्ग चक्राचं एक हे दाखवलेलं, साखळी दाखवलेली असायची की हा प्राणी त्या प्राण्याला असं खाणार, त्या प्राण्याला असं खाणार, मग ती चेन सिस्टीम, मग माणसाकडे पण येतो माणूस, शेती वगैरे, अशी एक चक्री होती. ही चेन सिस्टीम आज कुठेतरी ब्रेक झालेली. अगदी बरोबर. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात विध्वंसक बाब जी आहे म्हणजे ब्रेक करण्याचं सगळ्यात मोठं काम वनवा करतोय सध्या. म्हणजे विचार करा, वनवा म्हणजे आपल्या सगळ्यांचं घर आहेच आहे, परंतु प्रोफेशनली फॉरेस्ट डिपार्टमेंटचं ते कार्यालयच आहे. बरोबर. त्यांचं आपण म्हणतो की कार्यालय कोणतं तरी ऑफिस आहे, पण ते ऑफिस नाही त्यांचं, ते कागदोपत्री असेल. मेन ऑफिस त्यांचं हे जंगल आहे. त्या जंगलाला, त्या ऑफिसला जर आग लागली तर ते पुढाकारच घेत नाही लवकर विझवण्यासाठी, किंवा त्यांच्याकडे जे मनुष्यबळ आहे, एवढ्या मोठ्या जंगलाला जेव्हा आग लागते कित्येक किलोमीटर तो वनवा पसरलेला असतो आणि तुमचे 2 आणि 3 माणसं काय करणार ते आगीसाठी? ते काहीच नाही करू शकत. तर म्हणजे हे विषय एवढे डीप आहेत ना सर, म्हणजे एक पॉडकास्ट याच्यावर होऊ शकतो ऍक्च्युली. परंतु आपण एक लोकांना एक ओव्हरव्ह्यू द्यावा म्हणून हे सगळे मुद्दे घेतोय. तर हे वनव्याचा जो विषय आहे तर हा सगळ्यात पहिले त्या ठिकाणचं जे वाळलेलं पालापाचोळा आहे, गवत आहे, ते नष्ट करतो. त्याच्यामुळं त्याच्यावर आधारित असणारी बुरशी जी त्या जंगलाला जिवंत ठेवण्याचं काम करत असते. तर बुरशी इतकी महत्वाची आहे, त्याच्याकडे कोणाचं लक्षच जात नाही. निसर्गामध्ये जे मोठमोठं दिसतंय ना त्यासाठीच सध्या काम चालू आहे. मग ते मोठं काय दिसतं, झाडं मोठं दिसतात ना, झाडांमध्ये पण सगळ्यात मोठं कोणतं दिसतंय त्यासाठी काम चालू आहे. मग ते कोणतं? वडाचं झाड. वडाचं झाड फॉरेस्ट डिपार्टमेंट जरी कमी लावत असेल तरी निसर्गप्रेमी जे आहेत ते वडाचं झाड जास्त लावतात किंवा पिंपळाचं झाड जास्त लावतात, ते मोठं दिसतं. थोडक्यात फॉरेस्ट डिपार्टमेंट पेक्षा निसर्गप्रेमींना जास्त नॉलेज आहे असं म्हणण्यात वावगं नाही सर. कारण ऑब्व्हियसली जर देशी झाड मध्ये वड, पिंपळ खरंच दाट सावली येतं, भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतं, ह्या झाडांपेक्षा विदेशी झाड जर असं जर करणार असेल तर मग फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठेतरी कमी पडतंय. बरोबर. तर हे जे मोठे झाडं दिसतात ना त्याच्यासाठी आपल्याकडे काम चालू आहे सध्या निसर्गप्रेमींचं. परंतु जसं ते झाडांची हाईट कमी होत जाते तसं ते झाडांचं रोपण होत नाही.
आणि निसर्गामध्ये जंगलामध्ये जेव्हा आपण जातो फक्त आपल्याला तिथे मोठे झाडं नाही दिसत. तिथे आपल्याला काही मध्यम आकारात झाडं दिसतात, काही खुरट्या स्वरूपात झाडं दिसतात, काही झुडपं दिसतात, काही वनस्पती दिसतात, काही गवत दिसतं, काही शेवाळ दिसतं. तर याच्यावर आपल्याकडे कामच होत नाहीये. म्हणजे तुम्ही असं कधी ऐकलंय का की काही निसर्गप्रेमी आहेत किंवा काही डिपार्टमेंट आहेत ते गवताचं प्लांटेशन करतात आहे, नाही किंवा काही औषधी वनस्पती आहेत ते जंगलामध्ये लावतात आहे, नाही किंवा काही वेली आहेत त्या वेलींचं रोपण योग्य त्या प्रकारे इकोसिस्टमचा आधार घेऊन करतात आहे? नाही होत आहे. नाही होते. कारण हे म्हणजे जंगल निर्माण करण्याचं काम आपल्याकडे होतच नाहीये, आणि दुसरीकडं जंगल विध्वंस म्हणजे जंगलाचा विध्वंस करण्याचं काम ते कार्य आपल्याकडे मोठ्या होतंय. प्रमाणात चाललंय. आणि प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्र असेल, छत्तीसगड असेल, निकोबारचं बेट असेल, कोट्यवधी झाडं तोडण्याचं काम सध्या चालू आहे. बरं. आणि हे होत असताना म्हणजे त्यांचं कंपल्सरी फॉरेस्टेशन असतं. म्हणजे तुम्ही जर तिथं 10 झाडं तोडली ना एखाद्या जंगलामध्ये, 10 झाडं तर तोडत नाही, म्हणजे 10 झाडं किरकोळ आहेत, कोट्यवधी झाडं तोडतात. आणि त्याच्या बदल्यामध्ये काही कोटी किंवा काही लाख झाडं जी आहेत ती लावण्याचं त्यांचा विजन असतं. मग ते कुठं लावायची? आता निकोबारची झाडं तोडतात ना, ते निकोबार बेट कुठं कोपऱ्याला आहे आपल्याकडे समुद्रामध्ये, हो. आणि तिथले 10 लाख झाडं तोडतात कागदोपत्री. बापरे. 10 लाख झाडं कशाला म्हणतात? आणि ते असा झोन आहे तो की त्या ठिकाणी म्हणजे एक जरी झाड तोडलं त्याचा परिणाम, नकारात्मक परिणाम जो आहे तो पूर्ण तिथल्या इकोसिस्टमवर होतो. हे तोडली गेली ती झाडं का तोडणार आहेत? आता तोडण्याचं काम म्हणजे त्यांचं चालू झालेलं आहे. मग त्याला कोणी विरोध कोणी कसं करत नाही? आता सध्या दडपशाही चालू आहे आपल्या सरकारची. विरोधी पक्षनेता पण त्यासाठी काम करतात आहे, त्यांनी पण आवाज उठवला, परंतु मीडियामध्ये मीडियाचं जे काम आहे त्याच्यामध्ये हे मुद्दे येत नाहीत, त्यामुळे त्याला वजन मिळत नाहीये. आणि हे काम जे आहे ते छत्तीसगडमध्ये हसदेव जंगल आहे, त्या ठिकाणी पण 5 ते 10 लाख झाडं तोडण्याचं काम सध्या म्हणजे ऑलमोस्ट झालेलं आहे. अजून त्याच भागामध्ये प्रकल्प वेगवेगळे चालू करायचे. आपल्या ताडोबामध्ये देखील झाडं तोडण्याचं काम त्यांना आता विरोध होतोय. आपलं मुंबईमध्ये मँग्रोव्ज आहेत. मँग्रोव्ज म्हणजे कांदळ वन ज्याला म्हणतात, जी समुद्रकिनारी विशिष्ट प्रकारची झाडं वाढतात की ज्याच्यावर तिथली पूर्ण इकोसिस्टीम जी आहे, माशांचं ब्रीडिंग म्हणजे समुद्रातले मासे जे आहेत ते ब्रीडिंग करण्यासाठी त्या ठिकाणी येतात. त्यानंतर तिथले कोळंबी असेल किंवा कीटक असतील, त्यांचं पण ब्रीडिंग त्यामध्ये होतं त्या झाडांच्या मुळामध्ये. तर ते अशी 45,000 झाडं तोडतात आहे. बापरे. आणि ती इकोसिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाची मानली जातात. म्हणजे ती अगदी समुद्राच्या लाटांना थोपवण्याचं काम ते झाडं करत असतात. तर मग हे सगळं एवढं चालत असताना निसर्गप्रेमींचा आपण जसं म्हणतो आज छोटासा काही प्रॉब्लेम झाला की रस्त्यावर उतरणं, मोर्चे करणं, हे छोटं नाही सर, हे फार मोठं आणि फार महत्वाचं आहे. बरोबर. तर ह्यासाठी निसर्गप्रेमी एवढे ग्रुप्स आहेत. बरोबर. म्हणजे जर सोशल मीडियाचा आज जर वापर करायला गेलो तर लाखो करोडो ग्रुप सापडतील आपल्याला याच्यावरती. म्हणजे हे लाखो करोडो ग्रुप एकत्र का नाही आहेत सर यासाठी? आपण म्हणजे किंवा निसर्गप्रेमी अशा चळवळी का नाही राबवते यासाठी? ऍक्च्युली निसर्गप्रेमीचं काही टप्पे आहेत. म्हणजे म्हणतो ना आपण की खूपच एक निसर्गप्रेमी तो, आणि फक्त काही कागदापुरता म्हणजे कागदोपत्री निसर्गप्रेमी आहे, किंवा फोटोबाजी पुरता निसर्गप्रेमी. तर असे फोटोबाजी पुरते निसर्गप्रेमी जे आहेत ते आपल्याकडे जास्त आहेत. अच्छा. आणि जे तनमनापासून काम करतात, मुळापर्यंत जाऊन काम करतात, असे खूप कमी आहेत, बोटावर मोजणे इतके. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर हे निसर्गप्रेमी तयार का होत नाही, हा जर प्रश्न आपल्याला पडत असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टीम. आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये निसर्गाचं जे महत्व आहे ते काही नाहीच आहे. म्हणजे आपण जेव्हा शाळेत होतो, मला अजून आठवतं की पर्यावरणाचा तास म्हणजे ऑप्शनल असायचा. हो. म्हणजे एखादा गणिताचा तास जर असेल तर त्यांना जर वाटलं की पर्यावरणाचा तास स्किप करायचा आणि गणिताचं लेक्चर घ्यायचं, ते घेऊ शकत होते. बरोबर. असं महत्व म्हणजे जे जीवन जगण्यासाठी माणसाला किंवा पूर्ण सृष्टीला जिवंत ठेवण्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं आहे पर्यावरण, त्याला तुम्ही ऑप्शनल केलंय. बरोबर. त्याला जे मार्क दिले जातात ते ग्रेडमध्ये दिले जातात. त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे तुम्ही आणि जे पण पर्यावरण शिकवलं जातं ते स्थानिक पर्यावरण नाही शिकवलं जातं, जागतिक लेवलला काय चालू आहे ते शिकवलं जातं. जो विषय सगळ्यात पुढे पाहिजे तो विषय ऑप्शनल म्हणून टाकून दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पर्यावरण हा विषय किंवा निसर्ग हा विषय जो आहे तो पुस्तकात शिकण्याचा नाहीच आहे. एक मर्यादित लेवल पर्यंत तुम्ही पुस्तकात शिकवा, परंतु प्रॅक्टिकली ते झाडाला स्पर्श करून त्या झाडाच्या आजूबाजूला कोणते कीटक आहेत, त्याच्यावर कोणते पक्षी अभ्यास बसतात, तो प्रॅक्टिकलीच तुम्हाला त्याच्यात उतरून तो अभ्यास स्वतःहूनच
आत्मसात करून त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याचा बरोबर. विषय येतो. बरोबर. तर असा प्रॅक्टिकली अभ्यास जो आहे ना तो आपल्याकडे होत नाही. खूप कमी शाळा आहेत, जसं नगरमध्ये ऊर्जा गुरुकुल म्हणून आहे, केडगाव देवी रोड. ओके. हा हा तर त्या ठिकाणी असं प्रॅक्टिकली नॉलेज त्यांना दिले जाते लहान मुलांना. वा. तर असे शाळा ज्या आहेत ते हम्म. जास्तीत जास्त तयार व्हायला पाहिजे. किंवा जे निसर्गप्रेमी आहेत, निसर्गप्रेमींचं काय झालंय सध्या की फक्त झाडं लावणं हाच एक इव्हेंट झालाय इव्हेंट त्यांच्यासाठी. झालाय तो. किंवा घरामध्ये काही झाडं लावायची, मनी प्लांट लावायचा आणि आम्ही निसर्गप्रेमी आहोत असं दाखवायचं. परंतु त्याला निसर्गप्रेम नाही म्हणत. खरं निसर्गप्रेम म्हणजे काय असतं की एखादा व्यक्ती जर तुम्हाला आवडतोय किंवा तुमच्या आईवडिलांवर तुमचं प्रेम आहे, पण त्यांचं दुखत असेल, त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी काम करताय, त्यांना दवाखान्यात घेऊन जाताय, किंवा त्यांना जर काही खाण्यासाठी पाहिजे असेल तुम्ही आणून देताय, त्यांना पाणी पाहिजे असेल पाणी आणून देताय, ते खरं प्रेम आहे. बरोबर. तसं प्रेम नाही राहिलं आज. म्हणजे आज जर आपण झाडं लावतोय, तो निसर्गप्रेमींकडे विचार करतोय की मी झाड लावलंय ना, उगवलं ऑटोमॅटिक. बरोबर. ऑटोमॅटिक उगवणारच नाही ते, तुम्हाला पाणी घालणं गरजेचं आहे. हो. किंवा त्याच्याही पलीकडं काही लोकांनी झाडं लावली ना तर ते त्याला पाणी घालतात, चांगलं काम करतात. परंतु त्याच्या शेजारी दुसऱ्याने जर झाड लावलं असेल त्याला पाणी नाही घालत, कारण ते झाड दुसऱ्याने लावलेलं आहे. मग मी जेव्हा ते झाड मोठं होईल तेव्हा मी लोकांना दाखवेल की हे झाड मी लावलं होतं. आणि ते झाडाकडे बघून मी नाही सांगू शकत ना की मी त्याचा फोटो नाही माझ्याकडे लावता. तर अशी वृत्ती जी आहे ती संकुचित वृत्ती ज्याला म्हणतो आपण, की सध्याच्या काळामध्ये ही वाढत चाललेली आहे. आणि निसर्ग संवर्धन क्षेत्रामध्ये ही वृत्ती खूप हानिकारक आहे.